गीता जयप्रसाद यन्नम या विडी कामगार आहेत। गेल्या 30 वर्षापासून त्या विडी काम करतात। त्यांचे पती जयप्रसाद यन्नम यांचं जनरल स्टोअर्सचं दुकान आहे। घरची परिस्थिती तशी हालाखीचीच होती। स्वतः जरी शिक्षण घेतलेलं नसलं तरी गीता यन्नम यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा निर्धार केला। त्यानुसार त्यांनी मोठ्या जिद्दीनं मुलांना शिक्षण दिलं। एका मुलीचं लग्न त्यांनी केलं। गीता यन्नम यांनी आपल्या मुलांना घडवण्यात मोलाचं योगदान दिलं। मोठा मुलगा श्रीनिवास याचं MBA पर्यंत शिक्षण पूर्ण झालं असून तो सध्या स्वतःचा स्मार्ट स्पोकन इंग्लिश क्लास चालवतो। या क्लासच्या माध्यमातून श्रीनिवास विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचे धडे शिकवतो। लहान मुलांनाही चांगलं शिक्षण घेतलं असून तोही खासगी नोकरी करतो। दोन्ही मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहून कर्तृत्ववान बनण्यासाठी गीता यन्नम यांनी आयुष्यभर मोठे परिश्रम घेतलेत। विडी उद्योग अडचणीस येताच त्यांनी पर्यायी रोजगार म्हणून शिवणकामही शिकून घेतलं। यातून त्यांची मेहनत करण्याची जिद्द दिसून येते। सध्या त्या शिवणकामही करतात। एखाद्या महिलेनं ठरवलं की ती कोणतीही गोष्ट साध्य करू शकते हे गीता यन्नम यांनी दाखवून दिलं। जीवनात मला आलेल्या अडचणी मुलांना येऊ नयेत म्हणून त्यांना उच्च शिक्षण दिल्याचं गीता यन्नम इन सोलापूर न्यूजशी बोलताना म्हणाल्या। मी गेल्या 30 वर्षापासून काम करू लागले बिड्या करत करत मी 3 मुलाला शिकवले। एक मुलगीला लग्न केले। दुसरा मुलगा स्मार्ट स्पोकन इंग्लिश क्लास शिकू लागला। शिकवत मी तिसरा मुलगा साइड सुपरवायझर आहे। चांगलं काम आहे। करत करत बिड्या काम करत करत मी शिवण क्लास शिकले। पुढे बिड्या बंद होते म्हणून ते काम थोडं शिकले। ते पण करते हे पण करते। आता सध्या 2-3 वर्ष झालं हे बंद करून। आमचं शिक्षण 8वी पर्यंत झालं। तुम्हाला काय वाटलं म्हणजे मुलं चांगलं शिकवून चांगलं दुसऱ्यांना शिकवावं म्हणून तेच अपेक्षा आहे। तेलुगू भाषिक असतानाही श्रीनिवास यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून स्वतःचे क्लास सुरू करून आईच्या कष्टाचं चीज करून दाखवलंय। आईनं घेतलेल्या कष्टाची जाण असून माझ्या आईचा मला अभिमान असल्याच्या भावना श्रीनिवास यन्नम यांनी व्यक्त केल्या। आज मी सध्या स्मार्ट स्पोकन इंग्लिश या म्हणजे स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूटचा मी म्हणजे संस्थापक आहे आणि गेल्या 2 वर्षापासून मी हा क्लास चालवत आलेला आहे। आणि खरं तर पाहता मी म्हणजे गेल्या 4 वर्षापासून म्हणजे स्पोकन इंग्लिश या फील्डमध्ये शिकवत आलेला आहे। आणि खरं तर म्हणजे या यशामागचं श्रेय माझ्या आईला जातो। कारण माझ्या आईनं म्हणजे गेल्या 30 वर्षापासून म्हणजे विडीकाम करत आलेली आहे। आणि म्हणजे तिचं हे म्हणजे जिद्द होतं की म्हणजे आमच्या मुलांनी म्हणजे चांगलं शिक्षण घ्यावं आणि शिक्षण घेऊन पुढं म्हणजे मुलांना म्हणजे शिक्षण द्यावं असं तिची जिद्द होते। आणि तिच्यामुळेच म्हणजे आम्ही तिच्याकडूनच आम्ही ही प्रेरणा घेऊन पुढे म्हणजे मुलांना शिक्षण देण्याचं काम करतो। तसं बघितलं तर सध्याच्या युगात महिला सर्व क्षेत्रात पुढे येऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत। गीता यन्नम यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिला आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून त्यासाठी जिद्दीनं मेहनत करून त्यांना यशस्वी बनवतात। त्यामुळं गीता यन्नम निश्चितच इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरतात।